बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर अन्याय अत्याचार, धुळ्यात कडकडीत बंद, बाजारपेठ पाचकंदील बाजार समिती मुख्य रस्ते शुकशुकाट, कडकडीत बंद यशस्वी। याबाबत अधिक वृत्त असे की बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू बंधू भगिनींसह बौद्ध, ख्रिश्चन, जैन समुदायावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज धुळ्यासह जिल्हाभर सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला असून या बंदला सर्वत्र 100% पाठिंबा मिळाला। धुळे शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड, पाचकंदील कृषी उत्पन्न बाजार समितीसह शहरातील सर्वच मुख्य रस्ते ओसाड पडलेले दिसले। एरवी प्रचंड गजबज असलेल्या या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाली, तर बसस्थानक देखील नेहमीसारखी प्रवाशांची गर्दी नव्हती। खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन मंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्या, बसेस या फेऱ्या स्थगित केल्या होत्या। प्रचंड मोठ्या संख्येने आज हिंदू बांधव धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात जमला। तेथून महामोर्चाने विविध मार्गावरून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। खबरदारीचा उपाय म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांना आज शाळांमध्ये न पाठविण्यास पसंत केले, त्यामुळे विद्यार्थ्यांचा किलबिलाट असलेल्या शाळांमध्ये शांतता दिसून आली। तर बांगलादेशात राजकीय उलथापालथ झाली असून त्यात सरकारच्या प्रमुख असलेल्या शेख हसीना यांना त्यांचा देश सोडून भारतात शरण घ्यावे लागले। त्यानंतर बांगलादेशात कट्टरपंथीयांनी अल्पसंख्याक असलेल्या हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, जैन धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांवर हल्ले केले, त्यांची घरे उद्ध्वस्त केली, जाळली, अब्रू लुटली। हिंदूंसह अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना तीव्र झाल्या व त्यामुळे संपूर्ण भारतात त्याचे पडसाद उमटले। त्यातला एक भाग म्हणून धुळ्यात हिंदू सकल समाजाच्या वतीने निषेध नोंदवत आज दिवसभर धुळे जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला। 100% प्रतिसाद या ठिकाणी मिळाल्याने सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी या मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, योगीराज मराठे, भाजपा शहराध्यक्ष गजेंद्र आंबेडकर, भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, प्रतिभाताई चौधरी, ज्येष्ठ नेते मायादेवी परदेशी, प्रभादेवी परदेशी, बोरकुंडचे माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब बदाने, माजी महापौर प्रदीप करपे, हिरामणप्पा गवडी, शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले, संजय गुजराती, देवा सोनार, विजय पाचापूरकर, महादेव परदेशी, रोहित चांदोडे, उमेश चौधरी, लोकेश चौधरी, हर्षल चौधरी, भिकन वराडे, गुड्डू अहिरराव, अमोल मासुडे, आकाश परदेशी, देवेंद्र पाटील, संजय बोरसे, संजय अग्रवाल, चेतन मंडोरे, तिरुपती ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सुनील चौधरी, ॲडव्होकेट किशोर जाधव, बबनराव थोरात, देवेंद्र पाटील, दिनेश भागवत, पंकज दात्रक, युवराज हाके, प्रकाश पोड, विनोद खेमनार, वंदना थोरात, मनोज गोळके, पप्पू डापसे, जयेश मगर, भोला वाघ, विक्की परदेशी, प्रेम सोनार, यशवंत येवलेकर, मोहन टकले, गोटू गोलार, किरण आहिरे, ॲडव्होकेट कृष्णा मोरे, प्रेम सोनार आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस मोर्चावर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक शिल्पा पाटील, देवपूर ठाण्याचे धनंजय पाटील, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक घुसर यांच्यासह पोलीस फौजफाटा या ठिकाणी या मोठ्या स्वरूपात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तर यावेळेस शेकडोंच्या संख्येने हिंदू बांधव या धुळे बंदच्या हाकेत सहभागी झाले होते। बांगलादेशांचं करायचं काय? या बांगलादेशांचं करायचं काय? या अतिरेक्यांचं उठलेल्या मानसिकतेचा, हिंदूंच्या बळावर उठलेल्या मानसिकतेचा भारत माता की, भारत माता की।
एकदम नाही करून त्या घडामोडी आपण सगळे या सगळ्या घडामोडींमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक समाज असतील, बौद्ध असतील, जैन असतील, ख्रिश्चन असतील, सर्व अल्पसंख्याक समाज धोक्यात आला. आपला जीव मुठीत घेऊन पळ काढत आहे. 77 वर्षापूर्वी भारतातून पाकिस्तान वेगळा झाला तेव्हा तिथला हिंदू समाज विस्थापित झाला. 54 वर्षापूर्वी बांगलादेश झाला, परत पाकिस्तानातून विस्थापित झाला. आज अशी परिस्थितीच आहे की तिथल्या अल्पसंख्याक समाजाला आहे नाही ते सर्व अंगावरचे कपडे काढून सुद्धा आपला जीव वाचवावा लागतोय. इतकी भयानक अवस्था. माय मावल्यांवर बलात्काराच्या इतक्या शूटिंग तिथे येत आहेत की माणुसकी आणि मानवता हा प्रकार बांगलादेशामध्ये शिल्लक आहे का? आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कुठे मरून गेला आहे का? असं भारतीयांची विचारण्याची आज गरज आलेली. निषेध मोर्चा काढण्यात येतोय. अतिशय शांततेने हा मोर्चा पार पडला. गेल्या 15 दिवसापासून बांगलादेशमध्ये ज्या घडामोडी होत आहेत तो त्यांचा अंतर्गत विषय जरी असला तरी तिथं हिंदू समाजाचा आणि अल्पसंख्याक समाजाचा कुठलाही संबंध न येता त्यांना टार्गेट केलं जात आहे. त्यांच्या इस्टेटी लुटल्या जात आहेत. आया बहिणींवर बलात्कार होतोय, उद्ध्वस्त केलं जात आहे. त्यांचा दोष काय तर ते हिंदू धर्माचे आहेत. आणि जर कधी असं होत असेल तर भारतातला हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही. साहजिकच प्रचंड आक्रोश आहेत भारतात. आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दबाव आणून नवीन जे सरकार बसलेले आहेत त्याला भाग पाडायला पाहिजे की हिंदू आणि अल्पसंख्याकांना संरक्षण द्या. नाही तर हा उद्रेक भारत उपखंडात प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा परिणाम अतिशय भयावह होईल. आणि म्हणून या निमित्ताने सगळ्या हिंदू समाजालाही आवाहन आहे, जागे व्हा. गजवाए हिंद हे स्वप्न पटणाऱ्या अतिरेकी आणि अतिशय जहाल विचार असणारे लोक त्यांना गजवाए हिंद करायचे आहे. आणि म्हणून हळूहळू भारता आजूबाजूचे सगळे देश ते टार्गेट करत आहेत आणि शेवटचं टार्गेट भारत असणार आहे. आणि या भारताला वाचवायचं आणि सगळं सक्षमपणे उभं करायचं काम या भारतातील हिंदू समाजाचं आहे. जागे व्हा. तुम्हाला त्या पद्धतीचे सूचना देण्यात येत आहे. भारतात त्या पद्धतीचं ध्रुवीकरण होत आहे. जागे व्हा. बाबासाहेब, एक प्रश्न, जगाने दबाव आणण्यापेक्षा भारत सरकार दबाव नाही आणू शकत का? भारत सरकारलाच आम्ही सांगणार नाही. भारत सरकारने खरा दबाव आणला पाहिजे. भारत सरकारलाच आवाहन आहे, हे थांबवा. बाबा आज काय नेमका अत्याचार होतोय. काही संबंध नसताना फक्त ते केवळ हिंदू आहेत म्हणून टार्गेट केलं जात असेल तर ते सहन केले जाणार नाही. भारतातला हिंदू स्वस्थ बसणार नाही.